सर्व ज्ञानार्थींचं लर्न विथ मिलिंद देशपांडे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत. आज जो टॉपिक तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे तो स्क्रीनवर तुमच्या दिसतो आहे. तो आहे के नियरेस्ट नेबर नावाचा अल्गोरिथम. सुपरवाइज लर्निंगचा हा तिसरा अल्गोरिथम आपण बघतोय. पहिला आपण लिनियर रिग्रेशन पाहिला, ज्याच्यामध्ये आपण कसं रिलेशनशिप सेट करतो हे पाहिलं. दुसऱ्या याच्यामध्ये अल्गोरिथम आपण पाहिला आणि हा तिसरा अल्गोरिथम जो आहे हा के नियरेस्ट नेबरर किंवा याला KNN असं देखील म्हणतात. आता यामध्ये होतं काय की जेव्हा एखादा डेटा सेट तुम्हाला दिला जातो तर मशीन लर्निंगमध्ये मॉडेल काय करतं की हा नेबरचा अर्थ आहे शेजारी, म्हणजे दिलेल्या डेटा पॉईंट्सच्या शेजारी येणारा डेटा पॉईंट हा मॅच करून तुम्हाला त्याचे प्रिडिक्शन्स करून देतो. आता नेहमीप्रमाणे आपण एक साधं उदाहरण घेणार आहोत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं मार्काच्या नुसार आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. याच्यामध्ये दोन आपण सब्जेक्ट्स घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्स. या गुणावर आधारित आपलं काय करायचं आहे, तो पास आहे का फेल आहे. तर चला सोप्या मराठीत भाषेत आपण समजून घेऊया के नियरेस्ट नेबर कसं काम करतं. पायथॉनचे प्रोग्राम आपण वापरतोय. परत एकदा आपली पहिली स्टेप्स लक्षात ठेवा. इम्पोर्ट करायचे आपल्याला लायब्ररीज, नमपाय, पांडाज आणि आता मी के नियरेस्ट नेबर वापरणार आहे म्हणून मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये स्कायलर्ननी इम्पोर्ट केली आहे के नेबरस क्लासिफायर नावाचं टूल पायथॉनचा, आणि हे वापरून मी काय करणार आहे, माझं मॉडेल तयार करून त्याचं प्रिडिक्शन करणार आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला डाटा सेट घ्यावा लागेल. खाली दिसतो आहे आपल्याला डेटा सेट, ज्याच्यामध्ये मॅथ्स, सायन्स आणि रिझल्ट्स, म्हणजे दोन सब्जेक्टवर आधारित मला काय करायचं आहे, रिझल्ट्स प्रिडिक्ट करायचं आहे. ॲज युजल मी हे डेटा पॉईंट्स काय केले, डेटा फ्रेममध्ये असाइन केले. त्यानंतरची माझी स्टेप जी आहे ती फीचर्स निवडणे. फीचर्स म्हणजे माझे दोन फीचर्स आहेत, सायन्स आणि मॅथ्सचे मार्क्स, आणि तिसरं जे आहे ते त्याचा रिझल्ट आहे. म्हणजे ॲज युजल एक्सवर मला काय पाहिजे, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स याच्यामध्ये मी काय केले, वेगवेगळे केले. त्यानंतर आपली महत्त्वाची स्टेप, जो डाटासेट आपल्याला आलेला आहे त्याला ट्रेन आणि टेस्ट करायचा आहे. ती स्टेप्स मी वापरलेली आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग इथे बघा, के नियरेस्ट नेबरर क्लासिफायर मी वापरलेला आहे. हा मी इम्पोर्ट केलेला आहे. ही लायब्ररी काय केली आहे किंवा टूल काय केलं आहे, इम्पोर्ट केलेला आहे आणि तो केला फिट. आणि मग त्यानंतर काय केलं, त्याचं प्रिडिक्शन्स केलं की माझ्या डेटा सेटवर आधारित येणारा रिझल्ट्स काय आहे हे बघण्याकरता मी काय केलं, प्रिडिक्शन केलं. त्यानंतर ॲक्युरेसी मोजायची. नेहमीप्रमाणे जेव्हा आपण एखादं मॉडेल क्रिएट करतो त्याची ॲक्युरेसी आपल्याला चेक करावं लागेल. ते देखील मी काय केलं, ॲक्युरेसीचा स्कोअर काय केला, प्रिडिक्ट केला. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा घटक, आता के नियरेस्ट नेबर म्हणजे काय केलं, यांनी डेटा सेटमध्ये असलेले सायन्स आणि मॅथचे गुण हे प्लॉट केले किंवा प्रिडिक्ट केले. आता मी काय केलं, याच्यामध्ये नवीन विद्यार्थ्याचा डाटा सेट दिला की जो माझा एक्झिस्टिंग डाटा सेट आहे तो मॉडेलने क्रिएट केला. पण जेव्हा मी प्रिडिक्शन करण्याकरता काही नवीन डेटा सेट देईल, उदाहरणार्थ आता मी काय केलं आहे की सायन्स आणि मॅथ्सचे गुण काही नवीन दिले त्या मॉडेलला, कारण मला काय करायचं आहे की प्रिडिक्शन करायचं आहे. एक्झिस्टिंग मॉडेल क्रिएट झाल्यानंतर नवीन डेटा पॉईंट दिल्यानंतर काय रिझल्ट येणार आहे हे मी काय करणार आहे, प्रिडिक्ट केलेलं आहे. मग मी याला काय केलं, एक नवीन डेटा सेट परत तयार केला, तो परत रेडी केला आणि त्यावर आधारित काय केलं, त्याचं रिझल्ट्स प्रिडिक्ट केलेलं आहे. ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे की कशा पद्धतीने न्यू प्रिडिक्शन इक्वल टू KNN.predict आणि न्यू स्टुडंट्समध्ये मी काय केलेलं आहे, माझा नवीन डेटा सेट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की त्याचे मार्क्स काय असतील आणि मग ते प्रिडिक्शन्स मी काय केलं, KNNनी केलं. आता KNNनी काय केलं, हे नवीन विद्यार्थ्याची दिलेले गुण आणि एक्झिस्टिंग असलेले गुण याच्यामध्ये काही जवळचा संबंध किंवा रिलेशनशिप शोधली. म्हणजे काय केलं, याच्याशी मिळते जुळते गुण कोणते आहेत एक्झिस्टिंग डेटा पॉईंटमध्ये. मग
के नियरेस्टनी काय केलं, त्याला प्लॉट केलं किंवा बघितलं की हे कुठे मिळतात आणि त्या पद्धतीने त्यांनी काय केलं, त्यांचे रिझल्ट्स दाखवायचा प्रयत्न केला. त्यानंतर माझी शेवटची स्टेप जी अतिशय महत्त्वाची आहे की आपण काय करतो, जेव्हा एखादं डेटा ॲनालिसिस करतो तर त्याचं व्हिज्युअलायझेशन करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून काय होईल, आपल्याला ते ग्राफच्या माध्यमातून दिसेल आणि मग मला काय होईल, व्हिज्युअलाइज करण्याकरता सोपं होईल. मग याच्याकरता आपण जी लायब्ररी वापरतो ती तुम्हाला माहिती आहे, मॅटप्लॉट नावाची लायब्ररी आपण वापरतो. मग एक्सवर मला काय पाहिजे, वायवर मला काय पाहिजे, ग्राफवर त्याचं टायटल काय पाहिजे आणि येणारे गुणस काय पाहिजेत, हे मी काय करतो, या व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून दाखवतो. आता याच्यामध्ये तुम्हाला जे आउटपुट दिसणार आहे की एक्झिस्टिंग डाटावरनं मॉडेल क्रिएट होऊन नवीन डाटा दिल्यानंतर काय त्याचं रिझल्ट असणार आहे, हे काय केलं, के नियरेस्ट नेबरने तुम्हाला दाखवून दिलं. मग व्हिज्युअलायझेशनमध्ये तुम्हाला दिसेल की काही कलर कोड्स आपण वापरलेले आहे. जसं ग्रीन कलर वापरला जो पास विद्यार्थी आहे, रेड कलर वापरला त्याच्यामध्ये काय फेल विद्यार्थी आहेत. आणि अतिशय महत्त्वाचं, जेव्हा नवीन विद्यार्थी तुम्ही त्याच्यामध्ये इनपुट केला तर तो कुठे आहे, म्हणजे पासमध्ये किंवा फेलमध्ये कुठं आहे, हे थोडं वेगळ्या याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, मार्करने ते दाखवलेलं आहे. हे बघा इथं तुम्हाला दिसतंय व्हिज्युअलायझेशनमध्ये. तर रेड जे दिसत आहेत ते काय आहेत, फेल आहेत आणि ब्ल्यू जे दिसत आहेत काय ते पास आहेत. जिथं मार्कर तुम्हाला दिसत आहेत ते मार्कर्स काय आहेत, नवीन डाटा मी जेव्हा दिला, वरती तुम्हाला उजव्या कोपऱ्यात दिसतंय बघा, 3 विद्यार्थ्यांचा डाटा मी काय केला होता, त्याला परत नवीन दिला होता. मग त्याने काय केलं, मिळते जुळते नेबरर्स मार्क्स हे त्यांनी काय केले, मॉडेलनी के नियरेस्ट नेबर क्लासिफायरनी चेक केले आणि तुम्हाला त्याप्रमाणे रिझल्ट्स दिला. तर तुम्ही बघू शकता 3 विद्यार्थ्यांचा डाटा आपण त्याला दिला होता, ज्याच्यामध्ये पहिले 2 विद्यार्थी पास होत आहेत आणि तिसरा विद्यार्थी काय होतोय, फेल होतोय. कारण याच्याशी मिळते जुळते पॉईंट्स, डाटा पॉईंट्स एक्झिस्टिंगमधले आणि नवीन दिलेमधले हे त्यांनी काय केले, क्लासिफायरनी शोधले. अतिशय छान असा हा के नियरेस्ट नेबर अल्गोरिथम आहे, जो काय करतो, शेजारच्या डेटा पॉईंटची काय करतो, मदत घेतो आणि त्यावर आधारित काय करतो, तुम्हाला रिझल्ट्स देतो. तर मला वाटतं बहुतेक फार सोप्या शब्दात मी तुम्हाला हे मराठीमध्ये समजून सांगितलं आहे, लक्षात आलं असेल. तुम्ही देखील काय करा, असे वेगवेगळे डेटा सेट, डेटा पॉईंट्स घ्या आणि KNN क्लासिफायर अल्गोरिथम वापरून रिझल्ट्स किंवा काय तुम्हाला प्रिडिक्शन करायचं आहे ते प्रिडिक्शन्स तुम्ही करू शकतात. तर मला वाटतं हा अल्गोरिथम तुमच्या लक्षात आला असेल की कशा पद्धतीने तो काम करतो. आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण ह्याच पद्धतीचे काही पुढचे अल्गोरिथम्स मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओज माझे बघत राहा, शिकत राहा आणि ज्ञानात तुमच्या काय आहे, भर पाडत राहा किंवा वाढवत राहा. तुमचं ज्ञान जे आहे ते वाढवत राहा. अतिशय सोप्या आणि सहज भाषेत मी तुम्हाला संकल्पना देण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.